सिडकोची अभय योजना म्हणजे नक्की काय आहे असा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल किंवा बहुतेक जणांना अजून या संदर्भात काही माहिती सुद्धा नसेल। त्यासाठी आमचा स्पेशल व्हिडिओ आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत। सिडको ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्कीम म्हणजे सिडकोची अभय योजना 2024 नक्की काय आहे। सिडकोची अभय योजना ही सोसायटी धारकांसाठी आणि प्लॉट धारकांसाठी आहे। उदाहरणार्थ आपल्या नवी मुंबईमध्ये साधारणतः सोसायटी प्लॉट 12.5% प्लॉट आणि सिडको टेंडर प्लॉट अशा पद्धतीचे प्लॉट आहेत। ही माहिती देत असताना ती फक्त नवी मुंबई पुरते मर्यादित नसून जिथे जिथे सिडको आहे तिथे तिथे ही सगळ्या भागांना माहिती लागू पडणार आहे। उदाहरणार्थ ह्या 3 प्लॉटपैकी काही लोकांच्या बिल्डिंगची सीसी झाली होती। सीसी झाल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सदनिका धारक आहेत त्यांच्या प्लॉटची ओसी अद्याप झाली नव्हती। म्हणजे प्लॉट घेतला 1995 ला किंवा 2000 साली, त्यांचा त्यावर बिल्डिंग बांधून 2005 साली रेडी झाली, बिल्डर पळून गेला किंवा काय अन्य प्रॉब्लेम झाले, त्या बिल्डिंगवरती कोर्ट केस झाली, त्या बिल्डिंगच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असून सुद्धा मावेजा भरला गेला नाही। या अशा अनेक प्रॉब्लेममुळे ना काय झालं होतं की ते कॅल्क्युलेशन करावं तरी कसं करावं आणि हा भूखंड आपली जागा ही ओसी कशी करून घ्यावी। ओसी करणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण काय होतं आपल्या भूखंडाची ओसी नसेल तर भविष्यामध्ये आपण त्या जागेवरती 100% क्लेम करू शकत नाहीये। काही लोकांच्या लीज डीडचा विषय त्या मावेजामुळे बाकी राहिला होता, कारण काय लीज डीड करताना बहुतेक वेळा तुमच्या सोसायटीचा जो भूखंड असतो त्यावरती कुठल्याही प्रकारची थकबाकी नसावी, त्यामुळे हे असे अनेक प्रॉब्लेम होते। सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची लीगल सोसायटी असून सुद्धा, उदाहरणार्थ मी पुन्हा एकदा सांगतो की 12.5% प्लॉट आहेत, सिडको टेंडर प्लॉट आहेत आणि सोसायटी प्लॉट आहेत। ह्या प्लॉटच्या राहणाऱ्या लोकांना असे नवी मुंबईत जवळपास 650 सोसायट्या आहेत जवळपास की ज्यांची आज तागायत लीज डीडची प्रक्रिया पूर्ण झाली नाहीये किंवा टाइम ऑफ एक्सटेन्शनचे पैसे भरले गेले नाहीये। ह्या गोष्टीमुळे आज महाराष्ट्र सरकारने एक नवीन GR पास केला। सिडकोचे माननीय व्यवस्थापकीय संचालक दिगकर साहेब यांच्याकडे तो आदेश लवकरच येईल की अभय योजना लागू होण्यासंदर्भातली। त्या अभय योजनेच्या नुसार आपल्याला आपला जो भूखंड आहे याच्यावरती पहिले 5%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 20%, 35% असे चार्जेस लागत होते, म्हणजे पेनल्टी। काही काही सोसायट्यांना ज्यांचे 5 वर्षाच्या वरती झालेत किंवा 10 वर्षाच्या वरती झालेत त्यांना 200-200, 300% पेनल्टी आहे आणि ही पेनल्टी प्रीमियमवरती आकारली जाते। तर ही पेनल्टी आकारत असताना ही खूप मोठ्या प्रमाणात पेनल्टी होती, त्यामुळे काय प्रॉब्लेम होत होता की हा भूखंड लीज डीड होणे किंवा त्याची ओसी होणे ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या। पण आता महाराष्ट्राने जो निर्णय घेतलाय खरंच आपण या निर्णयाचं स्वागत करू, कारण ह्या निर्णयामुळे ह्या बहुसंख्य सोसायट्या आहेत आणि त्यामध्ये राहणारे रहिवासी यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय। आणि हा दिलासा असा आहे की 50% वरती त्यांनी त्यांची जी रेव्हन्यू आहे, उदाहरणार्थ जो दंड होता आणि मूळ रक्कम होती ह्याच्यावरती 50% त्यांनी सूट दिलेली आहे। जर आपण आता ही 50% सूट मिळून सुद्धा आपले भूखंड जर क्लिअर करू शकलो नाही किंवा आपण ओसी घेऊ शकलो नाही किंवा लीज डीड करू शकलो नाही तर भविष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतील तुम्हाला। आणि पुन्हा ही सिडको अशी स्कीम काढेल का नाही ह्याची खात्री नाहीये, कारण का ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइम ऑफ एक्सटेन्शन वाढून मिळतं आहे। कारण नवी मुंबई महानगरपालिका सोडली तर इतर ठिकाणी आज सुद्धा काही ठिकाणी सिडको ओसी देते, तर तिथे तुमची ओसीची प्रक्रिया पूर्ण होईल। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतले जी लोक आहेत त्यांच्या काही लीज डीडच्या प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत, त्या त्यांच्या लीज डीडच्या प्रक्रिया पूर्ण होतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या बिल्डिंगचे पूर्णपणे मालक होऊ शकतात। भविष्यामध्ये बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला गेली तर तुम्ही तुमच्या बिल्डिंगवरती हक्क सांगू शकतात। हा व्हिडिओ बघताना मी या व्हिडिओच्या खाली एक टाइम ऑफ एक्सटेन्शनचा अर्ज दिला आहे। एक सिडकोला आपला अर्ज करायचा आहे की आमचा असा भूखंड आहे आणि तो आम्हाला अभय योजनेअंतर्गत पूर्ण करायचा आहे। असे 2 अर्ज आम्ही ह्याच्या खाली दिले आहेत। काही बिल्डिंगवरती कोर्ट केस पण चालू आहेत, पण ह्या मला असं वाटतं ह्या अभय योजनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सिडकोनी जवळपास त्यांना बाजूला ठेवून फक्त आणि फक्त
त्या भूखंडधारकांना हा प्लॉट क्लिअर करून देणं हा एकच उद्दिष्ट ठेवला. काही जणांच्यावरती मावेजा, म्हणजे तुम्हाला माहित असेल की कामोड वगैरे या साईडला मावेजाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे तिथे सोसायटी लिस्टेड होत नव्हती किंवा डीम कन्व्हिन्स होत नव्हती किंवा कन्व्हिन्स होत नव्हती. आज अशी परिस्थिती निघून गेलेली आहे. माझी विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर 31 मार्चच्या आतमध्ये हे पैसे तुम्हाला भरायचे आहेत. तर तुम्हाला ह्या 2-4 दिवसामध्ये सिडकोला अर्ज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले पैसे हे लवकरात लवकर भरले जातील. 31 मार्चपर्यंतची वाट बघू नका आणि सोसायटीचा आपला भूखंड आपल्या सोसायटीच्या नावावर करून द्या. सर्व सभासदांना त्या सोसायटीचा कायदेशीर हक्क प्राप्त होऊन दे, जेणेकरून आपली सोसायटी, आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे शांती आणि सुख स्वरूपाने राहू शकू. धन्यवाद. मी विजय साळे. असे नॉलेजपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आम्ही हे फॉर्मॅट पाठवत आहोत. धन्यवाद.